नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मेन्सुरेशन या प्रकरणातील प्रॅक्टिस सेट 7.1 याच्यातील जी उदाहरणं आहेत त्या उदाहरणांचा आज या ठिकाणी आपण विचार करणार आहोत. मागच्या तासाला आपण हे ज्या सॉलिड फिगर्स आपण बघितल्या, दॅट इज क्यूबॉइड, क्यूब, सिलेंडर, कोन, स्पियर, या सगळ्या सॉलिड फिगर्सच्या सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम कशा पद्धतीने मला काढता येईल त्याचा आपण मागच्या तासापर्यंत विचार केला. सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम काढण्यासाठी जी काही फॉर्म्युलीज मला उपयोगात आणायची आहेत, या सर्व फॉर्म्युल्यांचा अभ्यास आपण मागच्या तासिकेला केला. आता आज आपण प्रॅक्टिस सेट 7.1 या प्रॅक्टिस सेटमध्ये या सॉलिड फिगर्सवर आधारित जी काही उदाहरणं आपल्याला दिलेली आहेत, या सगळ्या उदाहरणांचं आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन घ्यायचं आहे. एक्झाम्पल अतिशय सोपी असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या उदाहरणांमध्ये आपल्याला जे काही कॅल्क्युलेशन्स करावे लागतात ते कॅल्क्युलेशन्स अतिशय सोपेही असतात. त्यासाठी मला काही बेसिक गोष्टींची माहिती लागते. अपूर्णांकांची वजाबाकी, अपूर्णांकांची बेरीज, अपूर्णांकांचा गुणाकार, भागाकार, डेसिमल नंबर्स जे असतात त्यांचा गुणाकार, भागाकार, या पद्धतीच्या ज्या बेसिक आयडियाज आहेत, म्हणजे बेसिक ऑपरेशन्स ज्याला म्हणतो आपण, त्या बेसिक ऑपरेशन्सची जी माहिती आहे ती आपल्याला असणं फार गरजेचं आहे. सेकंड थिंग, हे उदाहरण मला सोडवत असताना फॉर्म्युलीज जे आहेत ते फॉर्म्युलीज मला योग्य तो फॉर्म्युला योग्य त्या ठिकाणी वापरला गेला पाहिजे. कारण ज्या ज्या काही व्हॅल्यूज मला गिव्हन आहेत, दिलेल्या आहेत, त्या व्हॅल्यूजचा विचार करून मला तो फॉर्म्युला एक्झॅक्ट त्या ठिकाणी वापरता यायला हवा. ह्या ज्या बाबी आपल्या क्लिअर असतील तर अशा प्रकारची उदाहरणं सोडवणं फार सोपं आहे. अतिशय सोप्या पद्धतीने आपण ते घेणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला कॅल्क्युलेशन करायला तुम्हाला वाव आहे. मी काही ज्या बाबी आहेत ह्या तुमच्यावर सोपवणार आहे की या बाकीचा गुणाकार, भागाकार हा तुम्ही करावा आणि त्यामध्ये तुम्हाला जी प्रॅक्टिस होईल त्याच्यातून तुम्हाला जे शिकायला मिळेल, त्याच्यातून तुम्हाला नवीन उदाहरणं सोडवण्याची जी उर्मी मिळेल ती खरोखर आपल्याला चांगल्या प्रकारे मिळत असते. आज आता आपण या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 7.1 मधील काही उदाहरणं सोडवणार आहोत. एक्झाम्पल नंबर 1ला मी आता या ठिकाणी सुरुवात करतो आहे. फर्स्ट एक्झाम्पल मला दिलं आहे, फाइंड द व्हॉल्यूम ऑफ अ कोन इफ रेडियस ऑफ इट्स बेस इज 1.5 सेंटीमीटर. एक्झाम्पल नंबर 1, काय काढायचं आहे मला? फाइंड द व्हॉल्यूम ऑफ अ कोन. फाइंड व्हॉल्यूम ऑफ कोन हे मला काढायचं आहे. इफ रेडियस ऑफ इट्स बेस इज, रेडियस ऑफ इट्स बेस, radius of its base is 1.5 centimeter and its perpendicular height is 5 centimeter. हे उदाहरण मला दिलेलं आहे. अतिशय सोपं उदाहरण या ठिकाणी मला दिसतं आहे. सोडवताना मला सगळ्यात आधी काय करावं लागेल? अशा प्रकारच्या उदाहरणांमध्ये व्हॉट वी आर गिव्हन हिअर द सॉलिड फिगर दॅट इज कोन. नाउ इन धिस कोन द रेडियस ऑफ दॅट कोन इज 1.5 सेंटीमीटर. व्हॉट इज द हाईट ऑफ दॅट कोन? h is equal to, that is the perpendicular height, means 5 सेंटीमीटर. 5 सेंटीमीटर त्याची हाईट मला दिलेली आहे.
या दोनच बाबी मला गिव्हन आहेत, दिलेल्या आहेत. आणि काढायचं आहे व्हॉल्यूम ऑफ कोन. नाव वी नो द फॉर्म्युला टू फाइंड व्हॉल्यूम ऑफ कोन इज इक्वल टू 1/3 pi r square h. This is the volume of cone. Now put only the values. 1/3 into pi. What is the value of pi? 3.14. Yes, there are two values of pi, that is 22/7 and 3.14, into r square. R square means 1.5 into 1.5, that is r square. आता लिहिताना मी काय केलं, 1.5 ब्रॅकेट स्क्वेअर लिहिलं नाही, 1.5 इंटू 1.5. ही जी प्रोसेस आहे ही आपल्याला कॅल्क्युलेशनला अतिशय सोपी असते, म्हणून मी या पद्धतीने लिहिलं. इंटू एच. एच मीन्स 5. येस, तुम्ही जर आता या ठिकाणी 3ने भाग दिला, 15ला भाग जाईल. हा 1.5 आहे, पण आपण 15 आहे असं गृहीत धरूया. इथे 5चा भाग जाईल म्हणजे 0.5. वी राईट हिअर 0.5 मला त्या ठिकाणी लिहावं लागेल. आता या ठिकाणी मला कॅल्क्युलेशन्स करावे लागतील. कॅल्क्युलेशन्स कशा पद्धतीने करणार मी, तर 1.5 इंटू 5, 15 गुणिले 5, 75. येस, मीन्स 7.5, म्हणजे यांचा प्रॉडक्ट येईल 7.5. येस, मीन्स 3.14 इंटू 0.5 इंटू 7.5. आता अतिशय सोपं झालं बघा. पुन्हा आणखी आपण 0.5 आणि 7.5 यांचा गुणाकार करून घेणार. तो येईल 3.14 इंटू दॅट इज 3.75. येस, दिस इज द प्रॉडक्ट ऑफ these two terms. That is 3.75, and when we multiply 3.14 to 3.75, we will get the answer 11.7750. आता या ठिकाणी मला करेक्शन करावं लागेल. ॲप्रॉक्सिमेटली वी राईट ॲज 11.76, और वी कॅन से हियर 11.76 सेंटीमीटर क्यूब, अँड दिस इज द व्हॉल्यूम ऑफ द कोन. आता या ठिकाणी बऱ्याच वेळा असं होतं की तुम्ही जर 22/7 व्हॅल्यू टाकली तर थोडासा या उत्तरामध्ये बदल होतो, फरक पडतो. बट इट इज व्हेरी मायनॉर. तो फरक अतिशय मायनॉर असतो, त्यामुळे तो इग्नोर करायला काही हरकत नाही. 3.14 टाकली आणि 22/7 या ठिकाणी व्हॅल्यू टाकली तर थोडासा फरक त्या ठिकाणी पडतो, आणि तो जो फरक असेल तो मायनॉर असतो, त्यामुळे त्याचा विचार करण्याची फारशी आवश्यकता नाही. आता सेकंड एक्झाम्पलकडे आपण जाऊया. सेकंड एक्झाम्पल, फाइंड द व्हॉल्यूम ऑफ द स्पियर ऑफ अ डायमीटर 6 सेंटीमीटर. फाइंड व्हॉल्यूम ऑफ स्पियर, व्हॉल्यूम ऑफ स्पियर ऑफ अ डायमीटर 6 सेंटीमीटर. 6 सेंटीमीटर डायमीटर दिलेला आहे, आणि त्याचं काय काढायचं आहे, मला व्हॉल्यूम काढायचं आहे. इट इज व्हेरी सिम्पल. डायमीटर ऑफ दॅट स्पियर इज 6 सेंटीमीटर, अँड हेन्स व्हॉट इज रेडियस. रेडियस इज हाफ ऑफ द डायमीटर, मीन्स d/2 मीन्स 6/2 इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. येस, नाउ व्हॉट इज द फॉर्म्युला टू फाइंड आउट द व्हॉल्यूम ऑफ द स्पियर. Volume of sphere is equal to volume of sphere is equal to 4/3 pi r cube. Yes, this is the formula to find out the volume of the sphere. Means put only the values. 4/3 into pi. Pi means 3.14 into 3 into 3 into 3. Yes. How we write this? 3 cube. 3 cube means 3 into 3 into 3. Yes. 1 3 is cancelled here. Means we get 4 into 3, that is 12. Yes. 4 into 3, that is 12. And 12 into 3,
that is 36. Means write here 36 into 3.14. Now if we multiply 36 by 3.14, हे ॲक्च्युअल तुम्हाला करून बघायचं आहे, कारण या ठिकाणी आपण हा गुणाकार करणे हा आपला उद्देश नाही. ही जी प्रॅक्टिस आहे ही तुम्हाला करायची आहे. त्यामुळे 3.14 इंटू 36 यांचा गुणाकार केला तर मला मिळतो 113.04, दॅट इज सेंटीमीटर क्यूब. अँड दिस इज द व्हॉल्यूम ऑफ द स्पियर, दॅट इज व्हॉल्यूम. येस, दिस इज द आन्सर. आता या ठिकाणी कॅल्क्युलेशनला अतिशय सोपं आहे. आपण जर 3 क्यूब 27 केलं तरी हरकत नाही. त्या ठिकाणी वेगळा भाग येईल. इथे 27 आलं तर 3 ने डिवाइड केल्यावर इथे 9 येईल. 9 इंटू 4 पुन्हा 36 येईल. बदल काहीही होणार नाही. म्हणजे फक्त आपण कॅल्क्युलेशन करण्याच्या प्रत्येकाच्या पद्धती वेगवेगळ्या असू शकतात. त्यामुळे एका व्यक्तीने जे कॅल्क्युलेशन केलेलं आहे तसंच मला आलं पाहिजे हा चुकीचा समज आहे, तो आपल्याला दूर करायचा आहे. ठीक आहे. आपण आता एक्झाम्पल नंबर 3 कडे जाऊया. एक्झाम्पल नंबर 3 इज गिव्हन. आता हे मला जे उदाहरण दिलेलं आहे एक्झाम्पल नंबर 3, त्याच्यामध्ये म्हटलं आहे फाइंड टोटल सरफेस एरिया. फाइंड टोटल सरफेस एरिया ऑफ. कोणाचा टोटल सरफेस एरिया काढायचा आपल्याला? सिलेंडरचा. सिलेंडर इफ radius of its base is 5 centimeter and height is 40 centimeter. बघा काय दिलंय. सिलेंडरचा मला काय काढायचा आहे? टोटल सरफेस एरिया ऑफ द सिलेंडर. And we have given here the radius of its base is 5 centimeter. Right here radius is 5 centimeter. And what is the height? Height is 40 centimeter. Yes, this is the perpendicular height मला या ठिकाणी दिली आहे. अशा प्रकारचं सिलेंडर आहे. डायग्राम काढण्याची आवश्यकता नाही, पण या ठिकाणी थोडंसं आपल्याला विचार करण्यासाठी ही डायग्राम काढली आहे. या ठिकाणी ही हाईट आहे 40 सेंटीमीटर. रेडियस वी आर गिवन 5 सेंटीमीटर. येस. नाउ टोटल सरफेस एरिया. टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इज इक्वल टू. राइट द फॉर्म्युला टू फाइंड आउट द टोटल सरफेस एरिया ऑफ द सिलेंडर. फॉर्म्युला इज 2 pi r in bracket r plus h. अशा पद्धतीने मला मिळेल 2 pi r in bracket r plus h. Now put the values. After putting the values, 2 into 3.14 into radius is 5 in bracket r, radius is 5 plus h means 40. Yes, calculate this. 5 into 2, that is 10, means 3.14 into 10 into 45. Yes, 5 plus 40, that is 45, means 3.14 into 10 into 45 या ठिकाणी मला मिळालं. आता 10 into 3.14 means 31.4 and into 45. Yes, if we multiply 31.4 to 45, we get 1413.0, that is सेंटीमीटर स्क्वेअर. आता हा जो गुणाकार आहे हा तुम्ही प्रत्यक्ष करून बघायचा आहे. हा गुणाकार तुम्हाला एक्झॅक्ट तो मिळतो आहे की नाही, आन्सर येत आहे की नाही, हे आपल्याला चेक करायचं आहे. येस, या पद्धतीने तुम्हाला सहज
अशा प्रकारची उदाहरणं सोडवता येतील. क्वेश्चन नंबर 4 कडे जाऊया आपण. क्वेश्चन नंबर 4 मला दिलेला आहे. फाइंड द सरफेस एरिया ऑफ स्पियर ऑफ रेडियस 7 सेंटीमीटर. एक्झाम्पल इज व्हेरी सिंपल. फाइंड द सरफेस एरिया ऑफ स्पियर ऑफ रेडियस 7 सेंटीमीटर. 7 सेंटीमीटर मला रेडियस दिली आहे. वी हॅव टू फाइंड द सरफेस एरिया. नाउ राइट हियर सरफेस एरिया ऑफ स्पियर is equal to, we know the formula, 4 pi r square. This is the formula to find out the surface area, that is 4 pi r square. Now put only the values. Is equal to 4 into pi. Pi means 22 upon 7 into radius r square means 7 into 7. आता तुम्ही या ठिकाणी थोडासा असा विचार कराल की या ठिकाणी 22/7 व्हॅल्यू का घेतली. त्या ठिकाणी दिलेली तर नाही आहे आपल्याला. पण मी असा विचार केला की ज्यावेळेस इथे येणारी जी गुणाकारातली जी संख्या असते त्या संख्येला जर 7ने भाग जात असेल तर 22/7 ही व्हॅल्यू टाकणं सगळ्यात सोयीचं असतं. इट इज व्हेरी व्हेरी सिम्पल. म्हणजे तुम्ही असा विचार करा की इथे 7 येणार आहे. एक 7 कॅन्सल होईल म्हणजे डिनॉमिनेटरचा जो भाग आहे तो कॅन्सल होईल. फक्त आपल्याला मल्टिप्लिकेशनचा भाग राहील. येस, म्हणजे डिव्हिजनचा भाग या ठिकाणी कॅन्सल होतो. म्हणून या ठिकाणी अशा पद्धतीची व्हॅल्यू मला टाकता येईल. 4 into 22 दॅट इज 88 into 7. फक्त तुम्हाला 88 into 7 एवढंच करायचं आहे. ते मिळेल 616 सेंटीमीटर स्क्वेअर. Why? Because it is a surface area. Area means square. या ठिकाणी मला सेंटीमीटर स्क्वेअर अशा पद्धतीने लिहावं लागेल. ओके, क्यूब असला तर आपण सेंटीमीटर क्यूब असं लिहितो किंवा क्यूबिक सेंटीमीटर असंही त्या ठिकाणी लिहायला काही हरकत नाही. येस, आता एक्झाम्पल नंबर 5 कडे आपण जाऊया. एक्झाम्पल नंबर 5 आपल्याला दिलं आहे. द डायमेन्शन्स ऑफ क्यूबॉइड आर. Example is very simple and very interesting. Dimensions of cuboid. Dimensions of cuboid are 44 centimeter, 21 centimeter and 12 centimeter. Yes, dimensions of cuboid are 44 centimeter, 21 centimeter and 12 centimeter. It is melted. हा एक क्यूबॉइड आहे, मेटॅलिक क्यूबॉइड आहे आपण असं म्हणूया. तो मेल्ट केला, मेल्टेड अँड अ कोन ऑफ हाईट, a cone of height 24 centimeter is made. 24 centimeter is made. Find the radius. Find the radius of the cone. या कोनची मला रेडियस काढायची आहे. म्हणजेच काय, रेडियस ऑफ इट्स बेस. येस, हे मला काढायचं. मग आता काय केलं आहे मी, तर एक क्यूबॉइड आहे. तो क्यूबॉइड काय केला, या ठिकाणी मेल्ट केला. अशा पद्धतीचा क्यूबॉइड आहे. डायग्राम काढण्याची गरज नाही, पण आपण या ठिकाणी काढून घेऊया. आता क्रमाने बऱ्याच वेळा असं असतं की डायमेन्शन्स ऑफ क्यूबॉइड आर गिव्हन. मग आता त्या क्रमाने आपल्याला घ्यायचं आहे. L, B अँड H या पद्धतीने मला घ्यावं लागेल. लेंथ इज 44. येस, ब्रेडथ इज 21 अँड हाईट इज 12. या पद्धतीने आपण घेणार आहोत. येस, म्हणजे LBH
असं मला या ठिकाणी दिलेलं आहे. मग आता काय घडेल इथे बघा, व्हेन वी मेल्ट धिस क्युबॉइड अँड फॉर्म अ कोन, याच्यापासून एक कोन तयार करायचा आहे मला. येस, अशा प्रकारचा एक कोन तयार होईल. मग आता या कोनची हाईट मला दिलेली आहे, दॅट इज 24 सेंटीमीटर अँड वी हॅव टू फाइंड रेडियस. मला रेडियस काढायचे. या क्युबॉइडमध्ये जेवढं काही मेटल असेल, म्हणजेच व्हॉल्यूम ऑफ द क्युबॉइड जेवढा असेल तेवढंच व्हॉल्यूम कोनचं असेल. मीन्स द व्हॉल्यूम ऑफ द क्युबॉइड अँड व्हॉल्यूम ऑफ द कोन मस्ट बी इक्वल, सेम असतील. म्हणजे हे व्हॉल्यूम सारखे असल्यामुळे मला काय काढता येईल, सरळ या ठिकाणी रेडियसची व्हॅल्यू काढता येईल. किती रेडियसचा हा कोन तयार होईल हे या पद्धतीने मला काढता येईल. मग आता काय काय मला डायमेन्शन्स कोणकोणते दिले आहेत, तर क्युबॉइडचे डायमेन्शन्स, वी हॅव गिवन द डायमेन्शन्स ऑफ क्युबॉइड हिअर. फॉर क्युबॉइड we get length is equal to 44 centimeter, length, breadth is equal to 21 centimeter and height is equal to 12 centimeter. Yes, now it is melted and a cone of height, for cone साठी मला काय दिलेलं आहे, h, height of that cone, दॅट इज, आता ह्या कोनसाठी मी जी हाईट घेतो आहे ती कॅपिटल एच घेतो आहे बघा, कारण ही हाईट एच आणि एच सारखं होऊन जाईल. म्हणजे मी ज्यावेळेस फॉर्म्युला वापरेल त्यावेळेस मला त्याच्या किमती टाकणं कठीण होईल. म्हणून मी फॉर कोन हाईट इज कॅपिटल एच, एच इज इक्वल टू 24 सेंटीमीटर अँड वी हॅव टू फाइंड द रेडियस ऑफ द कोन. येस, नाउ वी नो दॅट व्हेन द क्युबॉइड इज मेल्टेड and a cone is formed, means the volume of the cuboid is equal to volume of the cone. Means volume of cuboid is equal to volume of cone. कोनचं व्हॉल्यूम आणि क्युबॉइडचं व्हॉल्यूम कसं असेल, इक्वल असेल. मग सरळ आपण व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड लिहूया, L इंटू B इंटू H इज इक्वल टू 1/3 व्हॉल्यूम ऑफ कोन, दॅट इज 1/3 इंटू पाय आर स्क्वेअर अँड एच. आता बघा या ठिकाणी मी एच कोणता घेतला आहे, स्मॉल, फॉर क्युबॉइड, अँड फॉर कोन कॅपिटल एच. दिस इज द हाईट, बिकॉज दीज आर द टू डिफरंट हाईट्स ऑफ दॅट सॉलिड फिगर्स. या दोघं वेगवेगळे हाईट आहेत म्हणून मी फॉर्म्युलेसुद्धा या ठिकाणी वेगळे मेन्शन केलेत. लेंथ इज 44, breadth is 21 and height is 12 is equal to 1/3 into 22/7. बघा आता मी किंमत इथे 22/7 टाकतोय, इंटू आर स्क्वेअर अँड इंटू एच, एच मीन्स 24. येस, व्हॅल्यूज सगळ्या टाकून झाल्या. आता याच ठिकाणी मला मल्टिप्लाय करून लगेच व्हॅल्यू काढायच्या नाहीत. या स्टेपमध्ये काय करायचं, मला आर स्क्वेअरची व्हॅल्यू काढायची. म्हणून इकडच्या ज्या टर्म्स असतील त्या सगळ्या LHSला आणायच्या. कशा आणायच्या, तर इकडेच्या बाजूला डिनॉमिनेटरमध्ये ज्या संख्या आहेत त्या न्यूमरेटरला आणायच्या तिकडे. येस, म्हणजे 44 इंटू 21 इंटू 12 इंटू 3 इंटू 7. येस, पूर्ण झाल्या. डिव्हायडेड बाय आर स्क्वेअर सोडून द्यायचा, उरलेले अंशस्थानी जे जे आहे ते बघा, ॲट न्यूमरेटर 22 इंटू 24. येस, अँड इज इक्वल टू आर स्क्वेअर. आता हा फक्त मला या ठिकाणी गुणाकार करायचा आहे. गुणाकार करणं किती सोपं आहे बघा. 12 इंटू 2 दॅट इज 24. येस, हे मला करता येईल. 22 इंटू 2 दॅट इज 44, म्हणजे इथे 2 आला, बरोबर. म्हणजे आता या ठिकाणी तुम्हाला 7 इंटू 3, आता हा 2 आणि 2 पुन्हा या ठिकाणी कॅन्सल होईल. म्हणजे 21 इंटू 7 इंटू 3 दॅट इज 21,
means 21 into 21 is equal to r square, and hence r is equal to 21 centimeter. It is very simple. 21 into 21 is equal to r square, means r is equal to 21. हा भाग तुमच्या लक्षात आलेला असेल. जेव्हा आपण स्क्वेअर करतो त्यावेळेस एका संख्येने दुसऱ्या संख्येला गुणतो, त्याचं स्क्वेअर रूट घेतो, त्यावेळेस आपण सिंगल ही संख्या अशा पद्धतीने लिहितो. हे आपल्याला माहिती आहे. हे आपल्याला 8वी मध्ये ज्यावेळेस आपण स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट हे प्रकरण बघितलं त्यावेळेस याच्यातला भाग आपला झालेला आहे हाऊ टू फॅक्टोराईज. ते फॅक्टोराईज कसं करायचं आणि फॅक्टोराईजवरून स्क्वेअर रूट कशा पद्धतीने काढायचा ही मेथड आपल्याला माहिती असेल, त्याचा उपयोग आपण या ठिकाणी करायचा आहे. येस, एक्झाम्पल नंबर 6 कडे आपण जाऊया. आता या एक्झाम्पल नंबर 6 मध्ये 2 डायग्रॅम्स मला दिलेले आहेत. क्वेश्चन काय आहे तो क्वेश्चन मी या ठिकाणी लिहितो. इट इज व्हेरी व्हेरी सिम्पल. अशा प्रकारचा एक कोन दिला आहे. दिस इज द कोनिकल जग. असा हा कोनिकल जग आपल्याला दिलेला आहे. and one of the cylinder is given here. अशा प्रकारचे एक सिलेंडर दिलंय. तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी हाईट ऑफ दॅट सिलेंडर इज 10 सेंटीमीटर. रेडियस ऑफ दिस कोन इज 3.5 सेंटीमीटर. रेडियस ऑफ द सिलेंडर, बघा या सिलेंडरची रेडियस 7 सेंटीमीटर आहे. येस, अँड द हाईट ऑफ द परपेंडिक्युलर हाईट ऑफ द कोन इज 10 सेंटीमीटर. येस, एक्झाम्पल मला दिलेलं आहे. दिस इज द कोनिकल वॉटर जग and this is a cylindrical water pot. Cylindrical water pot. अतिशय इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे. काय म्हटलेलं आहे? ऑब्झर्व द फिगर. ऑब्झर्व द फिगर and find how many jugs of water can be cylindrical pot hold. Question is given, observe the figure and find how many jugs of water can be cylindrical pot hold. या डायग्राम वरून या सिलेंड्रिकल पॉट मध्ये किती जग पाणी भावेल, म्हणजे किती जग याच्यातलं जे पाणी आहे ते किती वेळा मला त्या ठिकाणी टाकावं लागेल, म्हणजे किती जग पाणी त्याच्यामध्ये भावेल. येस, मीन्स नंबर ऑफ conical water jugs required to fill the water into the cylindrical pot, असं मला या ठिकाणी विचार करायचा आहे. ओके, मग आता या ठिकाणी 2 भाग मला दिलेले आहेत की वन दॅट इज द सिलेंड्रिकल वॉटर पॉट अँड सेकंड दॅट इज द कोनिकल जग. आता या ठिकाणी मी 2 भाग करून घेतो की कोनिकल जगसाठी काय आहे. फॉर कोनिकल जग रेडियस r is equal to, what is radius? 3.5 centimeter. Yes, and what is the perpendicular height? h is equal to 10 centimeter. Yes, हे कोनिकल जग साठी मी विचारात घेतलं. दुसरं, फॉर सिलेंड्रिकल वॉटर पॉट, फॉर सिलेंडर
किंवा फॉर सिलेंड्रिकल वॉटर पॉट काय काय दिलेलं आहे, रेडियस इज 7 सेंटीमीटर. बघा आता रेडियस स्मॉल आर मी या ठिकाणी घेतला आहे, म्हणून इथे मी घेतो कॅपिटल आर इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. सेकंड थिंग, हाईट ऑफ दॅट सिलेंडर इज गिवन अगेन 10 सेंटीमीटर. इक्वल आहे म्हणून एच घेतलं तरी चालेल, पण आपण या ठिकाणी कॅपिटल एच घेऊया. एच इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. म्हणजे बघा याची रेडियस स्मॉल आर आणि स्मॉल एच, याची रेडियस आणि हाईट कॅपिटल आर आणि कॅपिटल एच. हा जो भाग आहे हा सुरुवातीला आपल्याला व्यवस्थित ऑब्झर्व करून लिहून घ्यायला लागेल. येस. मग आता किती जग्स मावतील, तर एक्स नंबर ऑफ जग्स आर रिक्वायर्ड टू फिल द सिलेंड्रिकल वॉटर पॉट. एक्स जग्स आर रिक्वायर्ड टू फिल द सिलेंड्रिकल पॉट. सिलेंड्रिकल पॉट असा मी या ठिकाणी विचार केला की एक्स एवढे जग्स तिथं लागतील की तो पॉट भरण्यासाठी. येस. म्हणजे काय, तर व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर इज इक्वल टू नंबर ऑफ पॉट्स ऑफ जग इंटू व्हॉल्यूम ऑफ द जग. येस. लक्षात आलं की या ठिकाणी मला काय करायचं आहे, तर व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इज इक्वल टू एक्स इंटू व्हॉल्यूम ऑफ जग. म्हणजे असे किती जग टाकले म्हणजे हे पूर्ण होईल, तर एक्स एवढे जग, एक्स इंटू व्हॉल्यूम ऑफ दिस जग. When we put the water of all jugs into that cylindrical pot, it will be completely filled. Yes. त्यामुळे मी या ठिकाणी अशा पद्धतीने फॉर्म्युला लिहिला. आता व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर कशा पद्धतीने काढूया आपण, पाय आर स्क्वेअर एच. मग आता सिलेंडरसाठी मी आर आणि एच काय म्हटलेलं आहे, मेन्शन केलेलं आहे, त्याचा मी या ठिकाणी विचार करेल. म्हणजे या ठिकाणी मी लिहितो आता पाय कॅपिटल आर स्क्वेअर एच is equal to x means number of jugs into volume of a jug. Jug means conical water jug. Yes. means volume of cone मला फॉर्म्युला लिहायचा आहे 1/3 into pi r square h. आता या ठिकाणी स्मॉल r स्क्वेअर आणि h मी लिहिणार. येस. फॉर्म्युलेज या पद्धतीने मी लिहून घेतल्या. आता इथला पाय आणि पाय तर या ठिकाणी कॅन्सल होतोय, कारण हा जर या ठिकाणी डिनॉमिनेटरला आला तर कॅन्सल होईल. म्हणजे उरेल काय, तर आर स्क्वेअर. आर स्क्वेअर मीन्स 7 स्क्वेअर, 7 इंटू 7. येस. इंटू एच, एच मीन्स 10 इज इक्वल टू एक्स इंटू 1/3 इंटू व्हॉट इज आर स्क्वेअर. R square is 3.5 into 3.5 into H means 10. Yes. आता हा 10 आणि 10 पुन्हा या ठिकाणी कॅन्सल होईल. मला काय करायचं आहे, एक्सची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणून मी 7 इंटू 7 इंटू हा 3 येईल डिवायडेड बाय 3.5 इंटू 3.5 अँड इज इक्वल टू एक्स. या ठिकाणी व्हॅल्यू मी अशा पद्धतीने लिहितो. ठीक आहे. मग आता 3.5 इंटू 3.5 तुम्ही जर विचार केला तर अतिशय सोपं आहे. 3.5 इंटू 2 दॅट इज 7. म्हणजे डायरेक्ट या ठिकाणी भाग दिला तरी चालेल. या ठिकाणी येईल 2. 3.5 इंटू 2 दॅट इज 7. येस. म्हणजे या ठिकाणी 2 into 2 that is 4, 4 into 3 that is 12, means x is equal to 12. Means how many number of jugs required to fill this cylindrical pot? 12 number of jugs are required. म्हणजे 12 जग आपल्याला या ठिकाणी लागतील. कशासाठी? टू फिल द सिलेंड्रिकल वॉटर पॉट. येस. या ठिकाणी कॅल्क्युलेशन करताना अजून एक दुसरी मेथड पण आहे. 7 into 7 into 3 divided by
3.5 याचा अर्थ 35/10 इंटू 35/10 इज इक्वल टू एक्स. पुढच्या स्टेपला हा 10 आणि 10 म्हणजे 100 ने याला गुणायचं आहे, म्हणजे 7 इंटू 7 इंटू 3 इंटू 100 अँड डिव्हायडेड बाय 35 म्हणजे 7 7 7 5 35 बरोबर. या ठिकाणी 2 वेळा 35 येईल, पुन्हा या ठिकाणी 5 येईल, 5 5 25 येईल, 25 चौक 100 आणि 4 त्रिक 12 म्हणजे पुन्हा एक्सची व्हॅल्यू मला 12 मिळते. बघा, म्हणजे आत्ता मी तुम्हाला 2 प्रकारे कॅल्क्युलेशन करून सांगितले की या ठिकाणी अशा पद्धतीने करता येईल, या पद्धतीने करता येईल. तुम्ही डेसिमल प्लेस काढून कॅल्क्युलेशन करणार आहात की तसंच कॅल्क्युलेशन करणार आहात हे तिथल्या त्या उदाहरणाच्या स्थितीवरून ते कळतं की असं प्रत्येक वेळेस करायचंच असं नाही, तर त्यावेळेस मला त्या स्थितीचा विचार करावा लागतो की इथे मला नेमकं काय करावं लागेल. ओके, हे 6 नंबरचं एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघितलं. नाऊ एक्झाम्पल नंबर 7. आता एक्झाम्पल नंबर 7कडे आपण वळूया. या एक्झाम्पल नंबर 7मध्ये आपल्याला एक सिलेंडर आणि कोन असे दोघं या ठिकाणी मला दिलेले आहेत. अ सिलेंडर, क्वेश्चन मी आधी या ठिकाणी लिहितो म्हणजे आपल्याला ते कळेल. 7th एक्झाम्पल, अ सिलेंडर and a cone have equal bases. The height of the cylinder is 3 centimeter and area of base is 100 centimeter square. The cone is placed upon the cylinder volume of solid figure so formed. यामुळे जी काही सॉलिड फिगर तयार होते त्याचं व्हॉल्यूम मला दिलेलं आहे इज 500 सेंटीमीटर क्यूब. Then find the total height of the figure. या फिगरची मला टोटल हाईट त्या ठिकाणी काढायची. आता ज्याप्रमाणे मला उदाहरण दिलेलं आहे त्याप्रमाणे एक सिंपल डायग्राम मला या ठिकाणी काढता येईल. काय काय दिलेलं आहे आपण उदाहरण वाचूया. अ सिलेंडर अँड अ कोन हॅव इक्वल बेसेस. येस, सिलेंडर अँड अ कोन हॅव इक्वल बेसेस म्हणजे या ठिकाणी मी एक सिलेंडर काढलं आहे, एक लक्षात घ्या, हे सिलेंडर आहे. येस, आणि या ठिकाणी मला कोनसुद्धा काढायचा आहे, इक्वल बेसचा कोन. या ठिकाणी अशा पद्धतीचा कोन आहे. या सिलेंडरवर तो कोन अशा पद्धतीने ठेवलेला आहे आणि एक सॉलिड फिगर या ठिकाणी तयार झाली. ओके, आता द हाईट ऑफ द सिलेंडर इज 3 सेंटीमीटर. याची हाईट 3 सेंटीमीटर आहे म्हणजे कमी करून टाकू आपण. हा हाईट ऑफ द सिलेंडर इज 3 सेंटीमीटर. ही हाईट 3 सेंटीमीटर आहे. येस,
अँड एरिया ऑफ द बेस इज 100 सेंटीमीटर स्क्वेअर. हा जो बघा हा या ठिकाणी एरिया ऑफ बेस मला दिलेला आहे. दिस इज द एरिया ऑफ बेस ऑफ दॅट कोन. हा किती दिला आहे 100 सेंटीमीटर स्क्वेअर, किंवा हा एरिया किती दिलेला आहे 100 सेंटीमीटर स्क्वेअर. वन ॲट द सेम, दोघंही एरिया सारखेच आहेत. म्हणजे एरिया ऑफ द बेस इज 100 सेंटीमीटर स्क्वेअर. द कोन इज प्लेस्ड अपॉन द सिलेंडर. व्हॉल्यूम ऑफ द सॉलिड फिगर सो फॉर्म्ड इज 500 सेंटीमीटर क्यूब. हे जे टोटल फिगर आहे याचं व्हॉल्यूम दिलेलं आहे 500 सेंटीमीटर क्यूब. दिस इज द व्हॉल्यूम ऑफ द टोटल सॉलिड फिगर. टोटल सॉलिड फिगरचं मला या ठिकाणी व्हॉल्यूम दिलेलं आहे. मग आता पहिला मुद्दा काय आहे या ठिकाणी, द बेस ऑफ अ सिलेंडर, बेस ऑफ सिलेंडर अँड कोन आर सेम. हा पहिला मुद्दा दिलेला आहे. दुसरा भाग असा दिला आहे की फॉर सिलेंडर आपण विचार करणार, फॉर सिलेंडर हाईट दॅट इज एच इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. बरोबर आहे. ही हाईट एच दिली आहे मला, दॅट इज 3 सेंटीमीटर. ही हाईट मला या ठिकाणी दिलेली आहे. एरिया ऑफ द बेस, एरिया ऑफ बेस इज इक्वल टू 100 सेंटीमीटर स्क्वेअर. एरिया ऑफ बेस मला देऊन टाकला आहे. अँड व्हॉल्यूम ऑफ द टोटल सॉलिड फिगर, व्हॉल्यूम ऑफ टोटल सॉलिड फिगर इज इक्वल टू 500 सेंटीमीटर क्यूब. दिस इज द टोटल व्हॉल्यूम. येस. मग आता याच्यावरून मला काय काढता येईल तर व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर काढता येईल. बरोबर. कारण मला बघा या ठिकाणी ही हाईट मला दिली आहे 3 सेंटीमीटर. ओके, हाईट इज गिवन. आता हाईट दिलेली आहे पण मला रेडियस दिलेली नाही आहे. रेडियस जरी दिलेली नसली तरी मला एरिया ऑफ बेस दिलेला आहे. येस. म्हणजे व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर, फॉर्म्युला बघा कशा पद्धतीने वापरता येईल. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर एच. हा फॉर्म्युला आहे व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. याच्यातला हा जो पाय आर स्क्वेअर आहे दिस इज द एरिया ऑफ बेस. म्हणून मी या ठिकाणी फॉर्म्युला असाही लिहू शकतो. मी फॉर्म्युले सांगताना तुम्हाला हे सांगितलेलं होतं की एरिया ऑफ बेस ऑफ दॅट सिलेंडर इंटू हाईट. हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. म्हणजे पाय आर स्क्वेअर म्हणजेच काय एरिया ऑफ बेस, जे इज इक्वल टू म्हणजे या ठिकाणी रेडियस काढण्याची आवश्यकता नाही. एरिया ऑफ बेस मला दिला आहे 100 सेंटीमीटर स्क्वेअर इंटू हाईट इज 3, दॅट इज 300 सेंटीमीटर स्क्वेअर. दिस इज द व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. बघा सिलेंडरचं व्हॉल्यूम मला लगेच काढता आलं. येस. मग आता हे टोटल सॉलिड फिगर जे आहे, व्हॉल्यूम ऑफ सॉलिड इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर प्लस व्हॉल्यूम ऑफ कोन. बघा या दोघांचं व्हॉल्यूम एकत्र केलं तर मला व्हॉल्यूम ऑफ सॉलिड मिळते. मग व्हॉल्यूम ऑफ सॉलिड किती आहे 500 इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर किती आहे, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर 300 अँड प्लस व्हॉल्यूम ऑफ कोन. मग व्हॉल्यूम ऑफ कोन मला काढावं लागेल. व्हॉल्यूम ऑफ कोन काढायचं आहे म्हणजेच व्हॉल्यूम ऑफ कोन इज इक्वल टू, व्हॉल्यूम ऑफ कोन इज इक्वल टू किती मिळेल मला 500 मायनस 300 इज इक्वल टू 200 सेंटीमीटर क्यूब. दिस इज द व्हॉल्यूम ऑफ द व्हॉल्यूम नॉट इज स्क्वेअर, इथे क्यूब येईल. व्हॉल्यूम ऑफ कोन किती मिळेल 200 सेंटीमीटर क्यूब. हे मला व्हॉल्यूम ऑफ कोन मिळालं. मग आता व्हॉल्यूम ऑफ कोन मला माहिती आहे. काय काय माहिती आहे कोनच्या संदर्भात, एरिया ऑफ बेस मला माहिती आहे. बरोबर. त्याप्रमाणे मला विचारात घेऊन डायरेक्ट हाईट काढता येईल का. येस, इट इज व्हेरी सिम्पल. अगेन कशा पद्धतीने मी काढू शकतो एक्झाम्पल मी या ठिकाणी पुसतो थोडं.
आता व्हॉल्यूम ऑफ कोनचा फॉर्म्युला मला या ठिकाणी वापरायचा आहे. व्हॉल्यूम ऑफ कोन इज इक्वल टू 1/3 पाय आर स्क्वेअर एच. एच म्हणजे मला हाईट. आता याची हाईट मी कॅपिटल एच आहे असं समजतो. कोणाची? कोनची. म्हणजे ही जी हाईट आहे ही कॅपिटल एच आहे असं या ठिकाणी मी मानतो. मग कॅपिटल एच मला काढायची फक्त, आणि टोटल हाईट काढताना कॅपिटल एच प्लस स्मॉल एच यांची मला बेरीज करावी लागेल. म्हणजे या ठिकाणी व्हॉल्यूम ऑफ कोन इज इक्वल टू किती आहे? व्हॉल्यूम ऑफ कोन दिलेलं 200. राईट हिअर 200 इज इक्वल टू 1/3 इंटू, आता बघा पाय आर स्क्वेअर म्हणजे पुन्हा या ठिकाणी पाय आर स्क्वेअर दॅट इज द एरिया ऑफ बेस. म्हणजे अगेन पुट द व्हॅल्यू 100 इंटू एच वी हॅव टू फाइंड. किती सोपं आहे? 200 इंटू 3 डिवायडेड बाय 100 अँड इज इक्वल टू एच. मीन्स एच इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. हे पहा 2 शून्य गेले, इथले 2 शून्य गेले. 2 इंटू 3 दॅट इज 6. मीन्स दिस इज द हाईट कॅपिटल एच, हाईट ऑफ द कोन. आपल्याला काढायचे टोटल हाईट ऑफ द सॉलिड फिगर. राईट हिअर टोटल हाईट इज इक्वल टू स्मॉल एच प्लस कॅपिटल एच इज इक्वल टू 3 + 6 इज इक्वल टू 9 सेंटीमीटर. म्हणजे टोटल हाईट किती मिळेल मला? 9 सेंटीमीटर मिळेल. अशा प्रकारचे थोडक्यात आणि मला ज्या पद्धतीने आकलन होतं आहे त्या पद्धतीने ती उदाहरणं मला या ठिकाणी सोडवावे लागतात. बऱ्याच वेळा असं होतं की या ठिकाणी एरिया ऑफ बेस दिलेला आहे, त्याच्यावरून एरिया ऑफ बेसवरून आपण रेडियस काढण्याचा प्रयत्न करतो आणि रेडियस काढून पुन्हा त्यामध्ये व्हॅल्यू टाकतो आणि शेवटी व्हॅल्यू ह्याच येणार आहेत. त्यामुळे थोडासा विचार फॉर्म्युल्यामध्ये करायचा की पाय आर स्क्वेअर इज नथिंग बट द बेस ऑफ दॅट सिलेंडर ऑर बेस ऑफ द कोन, याचा विचार करा. वरती पहिलंच वाक्य म्हटलं आहे बेस ऑफ द सिलेंडर अँड कोन आर इक्वल ऑर सेम. त्यामुळे हा विचार आपण नेहमी उदाहरण सोडवताना केला पाहिजे. म्हणजे आपल्याला 9 सेंटीमीटर आन्सर या ठिकाणी मिळाले. टोटल हाईट इज एच प्लस कॅपिटल एच. येस, या पद्धतीने आपल्याला उदाहरणं सोडवता येतील. पुढच्या तासाला अजून याच्यावरची जी उदाहरणं राहिलेली आहेत ती उदाहरणं आपण घेणार आहोत आणि मग पुढच्या टॉपिककडे जाऊया. आज आपण या ठिकाणी थांबूया. ही सगळी उदाहरणं पुन्हा एकदा तुम्ही घरी व्यवस्थित बघा, पुन्हा स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. जे कॅल्क्युलेशन्स आहेत ते कॅल्क्युलेशन्स स्वतः करण्याचा प्रयत्न करा, कारण ज्यावेळेस तुम्ही स्वतः करतात त्यावेळेस त्या अडचणी तुम्हाला लगेच लक्षात येतात. ओके, आज आपण थांबूया. धन्यवाद.